आमचा व्हॅलेंटाईन डे जरी जर्शेश्वरला जाऊन साजरी झाला असला तरी खरा प्रेमाचा दिवस अजूनही आमचा संपला नव्हता. जर्शेश्वराचं दर्शन घेऊन मी त्याला एवढंच म्हणाले होते की बाबा देवा आमचं आयुष्य समाधानी आणि गोड ठेव. पण घरी आल्यावर अचानक भयानकपणे एक गिफ्ट रिसीव्ह झालं. मनात आलं चायला इतक्या पटकन देवाने रिप्लाय दिला की एवढी ब्लेसिंग झाली की डायरेक्ट गिफ्ट हातात. पण आमच्या देवेंद्र महाशयांची बत्तीशी बघून माझ्या छोट्या मेंदूचा लगेच सिग्नल पेटला की ही करामत वरच्या नाही तर आमच्या ह्या खालच्या घरातल्या देवाची आहे. म्हणजे मी प्रार्थना वरती डोंगरावर करत होते आणि माझं सरप्राईज इथं खाली वेटिंग वर होतं. क्यूपिड एरो मारतो असं म्हणतात, पण आमचे हे खालचे देव तर चॉकलेट बॉक्स घेऊन उभे होते. आमच्या देवेंद्र महाशयांचं म्हणणं होतं जितक्या सहज तुला हे गिफ्ट रिसीव्ह झालंय तितक्या सहज तुला काय ते उघडता येणार नाही. ह्या वरच्या हार्टचं छोटस पझल सॉल्व्ह करून मगच आतल्या मटेरियलचा मला मुखडा दिसणार होता. पण ब्रू आई एम रियली टॅलेंटेड गर्ल यू नो. ये मोटूसा हार्ट का छोटूसा पझल ऐसा झटक से सुलझा दिया. ओह प्लीज अब मैं इतने भी होशियार नहीं हूँ, बस ये लोग मुझे समझ नहीं पाते. आणि ह्या अशा माझ्या अखंड चिकाटीने केलेल्या अविरत प्रयत्नानंतर ये मोठूसा हार्ट का छोटूसा पझल सिम सिम कहने से पहले ही खुल गया. तुम्हाला सांगू मला हे व्हॅलेंटाईनचं गिफ्ट तब्बल 3 वर्षानंतर भेटले. 3 वर्षापूर्वी लग्न ठरलं होतं तेव्हाच्या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट आले होते. त्यानंतरची पुढची 2 वर्ष मीच बिचारा लेकरू दोघांच्या वाटचे डेज एकतर्फी साजरे करत होते. बरोबर बॅक टू द पॉइंट. या छोटूशा पेटाऱ्याच्या आत 1 2 3 4 5 नाही 6 छोटे छोटे पॅकेट्स होते. असला युनिक हा छोटूसा पेटारा, त्यातली ही अजूनच अतरंगी गोष्ट जर ही लगेच ओपन केली नाही तर अवघा ललना अर्थात नारी समाजाचा माझ्याकडून घोर अपमान झाला असता. पण माझा मेंदू डोक्यातच आहे त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता त्या वेष्टनाला दुबंगून फाडून टाकलं आणि त्याच्या आतून गोड क्यूट असं हार्ट शेपचं वॉफल सँडविच निघालं होतं. हे वॉफल सँडविच गोड होतच, पण आमच्या देवेंद्र महाशयांचं हे जेशर त्यापेक्षा गोड होतं. बाय द वे ह्यालाच पुकी म्हणतात का? तसं आम्हाला विशेष असं त्या व्हॅलेंटाईन डेचं कौतुक नाहीये. वर्षभरात अधून मधून दोघांमध्ये अशी हुकी येतच असते सरप्राईज द्यायची, पण हे सरप्राईज गिफ्ट खरंच कमाल होतं खरंच. और ये मिस्टर गोका लेके दिल का आडा टेढ़ा रास्ता हमने यू पार कर लिया यू. बरं मी काय म्हणते तेवढं ते लाईक शेअर आणि कमेंट करून जावा की एवढंच व्हॅलेंटाईनचं गिफ्ट होईल हो तुमच्याकडून या पामराला. ओके टाटा बाय.